तुमचे प्रोडक्ट म्हणजे आंबट, तिखट, गोड याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आणि तुमची जोडीसुद्धा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे व्यवसायासाठी. तर तुमच्यापैकी आंबट, गोड स्वभावाचं आणि तिखट स्वभावाचं कोण हे जाणून घ्यायला आवडेल. शेवटचं उत्तर पहिलं देतो की त्या बाबतीत गोड स्वभाव केदारचा आहे आणि सगळ्यांशी तो जुळवून घेतो आणि सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून असतो की जिकडे ती जी व्यवसायाची मी कल्चरचा भाग म्हणतो तर तिकडे ते चितळे कल्चर जपायचं काम आय थिंक तो खूप जास्त चांगल्या पद्धतीने ते करत असतो आणि आय थिंक ते तिखट प्रश्न आणि सिस्टीम सारखं बसवणं हे माझं काम असतं. त्याच्यामुळे आय थिंक आमची ती पार्टनरशिप त्याच्यात छान होते. अच्छा, याला जोडून एक प्रश्न विचारते की तुम्ही खाद्यपदार्थांच्या व्यवसायामध्ये आहात आणि खाद्यपदार्थ म्हटलं की घरातल्या गृहिणीचा त्यातला वाटा तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत, कारण का तिच्या हातची चव ही महत्त्वाची असते. तुमच्या घरातल्या गृहिणी किंवा ज्या कोणी तुमच्या पत्नी आहेत त्यांचा या सगळ्यामध्ये सहभाग, त्यांची सजेशन्स, ते सगळं कसं असतं? सजेशन नक्की घेतो आम्ही. पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, सजेशन म्हणून घेतो, पण सगळीच अंमलात आणतो असं नाही. पण तुम्हाला आता कशासाठी सजेशन घ्यायचे? सगळं तर तुमचं स्टँडर्ड ऐकावं लागतंच ना बायकांचं. सजेशन तर घ्यावेच लागतात. पण असे पदार्थ असतील ना की जे तुम्ही तुमच्यासाठी, म्हणजे जसे ते पाकातल्या पुऱ्या वगैरे, पण जे दुकानात मिळणारे पदार्थ काही की जे तुम्ही तुमच्यासाठी वेगळे बनवत असाल? केलं तर तुम्हाला आम्ही नक्की बोलवणार, पण असं नाही होत. म्हणजे तुम्ही जे चितळ्यांच्या दुकानात मिळतात ते श्रीखंड जर खायचं असेल तर वापरता घरी? तेच खातो. तुमच्यासाठी स्पेशल काही? नाही. मी आणि माझा मुलगा मुलगी सगळे श्रीखंडाचे भरपूर फॅन आहे. मग आमच्याकडे तर आमच्याकडे असा आहे की एक फक्त श्रीखंड खातो, दुसरा तर फक्त आम्रखंड खातो. एकमेक दुसऱ्याला हात लावत नाही, इथपर्यंत आहे. मला ह्याला जोडून मगाशी प्रश्न होता सर की 120 प्रोडक्ट काहीतरी एक्सप्रेसमध्ये आणि एकूण 200 प्रोडक्ट्स, तर सर्वात जास्त आवडलं म्हणजे तुम्हाला दोघांना व्यक्तिगत ह्यांनी सांगितलं उत्तर की श्रीखंड आवडतं. तुम्हाला कोणता प्रोडक्ट आवडतो सर्वात जास्त? मला रसगुल्ला आवडतो. रसगुल्ला. म्हणजे आता बाकरवडी किती 800 किलो तासाला होऊ शकते. आणखीन असे जे बाकी प्रोडक्ट्स आहेत ते साधारण काय म्हणजे किती त्याचं प्रोडक्शन तासाला किंवा दिवसाला, असं म्हणजे तुम्हाला जे फार इंटरेस्टिंग वाटू शकेल किंवा वाटतं सांगायला असं? काजू कतली सारखा प्रोडक्ट आहे की तो साधारण आम्ही 1000 किलो तासाला करू शकतो. आज बर्फ्या करू शकतो का करता? ते करतोच, म्हणजे ते करतो, फक्त किती तास चालवतो हे सीझन प्रमाणे बदलतं. पण म्हणजे तुमच्याकडे काम करणारे आहेत त्याची आज ड्युटी बाकरवडीसाठी आहे, उद्या काजू कतलीसाठी आहे, असं असतं का? बाकरवडी करणारे बाकरवड्या करत असतात, काजू कतली पूर्ण प्लांट वेगळे आहेत. बऱ्यापैकी त्यात ऑलरेडी डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे. बरं, आता पुढच्या शेवटचा प्रश्न की पुढच्या, मी 10 वर्षासाठी म्हणत नाही, पुढच्या 25 वर्षांनी तुम्ही म्हणजे चितळे हा उद्योग ह्याला तुम्ही कुठं बघताय? मार्केट काय पद्धतीने इव्हॉल्व्ह होत जाईल असं तुम्हाला वाटतंय? काय असेल त्याची दिशा आणि काय तुम्ही कुठं बघताय त्या सगळ्यामध्ये? इंद्रजीने माझं असं काय बोलणं चालू असतं की हा एक मिठाई बिझनेस न राहता इट्स अ फूड कंपनी म्हणून आपण याला इव्हॉल्व्ह करू शकतो का? तर त्या दृष्टीने पावलं आम्ही टाकत आहोत की नुसतं मिठाई किंवा फरसाण न राहता बाकीचे रेडी टू ईट असतील किंवा रेडी टू कुक असतील अशा प्रकारचे किंवा फ्रोझन प्रॉडक्ट असतील, त्याच्यावर खूप इंद्रजीची R&D चालू आहे सध्या. तर असे वेगवेगळे पदार्थसुद्धा चितळे बंधू आपल्या गिरायकांना पुढच्या काळात देत राहतील. पण जो आमचा मेन कोर बिझनेस आहे मिठाई आणि मिठाई व्यवसाय, तो देखील चालू आहे. त्यात काळानुसार बदल करत जाऊ. म्हणजे जसं आपण म्हणलं की एक मिलेटचं रेंज असेल ती पण आता आमच्याकडे अवेलेबल आहे, किंवा शुगर फ्री असेल ती सुद्धा हळूहळू आमच्याकडे येतीच आहे. आणि एक फूड कंपनीला लागणारे योग्य इन्ग्रेडियंट जे लागतील ते आम्ही याच्यात नक्की आणत जाऊ असं वाटतं. सो आमचं इमिजिएट टार्गेट आता पुढचं तेच आहे की आम्हाला 1 मिलियन स्टोर्समध्ये आमचा प्रोडक्ट विकता यायला पाहिजे भारतात. आता किती? आता साधारण काही 1 लाखाच्या आसपास आहे. तर त्याच्यामुळे ते कसं वाढवायचं ह्याच्यावरती आमचा मेन फोकस आहे. पुढचे 3 वर्ष त्या दृष्टीनेच फक्त जास्तीत जास्त कष्ट करायचं हा आमचा फोकस आहे. आणि ते करताना इतर देशांमध्ये आमच्या प्रोडक्टची अवेलेबिलिटी त्यांच्या इकोसिस्टममध्ये करून द्यावी, हा एक दुसरा फोकस आहे. या सगळ्या गप्पांमधून एक गोष्ट जाणवली की प्रयोगशीलता, आधुनिकता, नाविन्यता आणि यासोबतच ग्राहकांना उत्तमोत्तम पदार्थ पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली नीतिमत्ता, या 4 बिंदूंवरती तुमच्या व्यवसायाची चौकट आधारलेली आहे. आणि त्याला महिरप आहे, त्याला झालर आहे, ती परंपरेची आणि संस्कारांची. ही चौकट अशीच अबाधित राहू दे आणि चितळे एक्सप्रेसचा हा संपूर्ण प्रवास असाच वेगात, सुसाट आणि प्रगतीपथावर राहू दे, यात शुभेच्छा
आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून थँक्यू. आभार. थँक्यू. आणि यासोबतच क्विक हिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा.